नमस्ते फ्रेंड्स, संध्याकाळचा नाश्ता झटपट होणारे. एका पातेल्यात तेल घालून त्यात लसूण घातले. लसूण हलकासा गरम झाला की त्यात घालणार आहे मसुरीची डाळ. जास्त मसाले घालत नाही, जेमतेम मसालेच आहेत. थोडासा हिंग घातले. याला थोडंसं परतून घेईल आणि पाणी घालेल. डायरेक्टली ह्यात थंड पाणी घालेल. मी किती ग्लास पाणी घातले माहिती का? 1, 2, 3, 4, 5. फ्रेंड्स, 5 ग्लास पाणी घातले. आता घालणार आहे मसाले. आता घातली हळद, काश्मीरी लाल मिर्च, धणे पावडर, काळा मसाला आणि घालणार आहे चवीनुसार मीठ. फ्रेंड्स, काळा मसाला नसेल तर गोडा मसालाही चालेल. इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. पाणी उकळून देणार आहे. पाणी उकळल्यावर मी शेव्या घालणार आहे. मी वापरले घरचेच शेव्या, उन्हाळ्यात मशीनवर बनवलेले शेव्या. हवं असेल तर रेडीमेडही चालेल. मी दोन्हीतले कुठलेही शेव्या घालते, असं काही नाही की घरचेच हवं. मी 5 प्लेट बनवणार आहे. 5 प्लेटांसाठी 5 ग्लास पाणी घातली. आता पाहू शेव्या. 1, 2, 3, 4, 5. अशा पद्धतीने पाणी आणि शेव्या रेशो आहे. खूप झटपट बनतात. याला सुपी बनवायचं असेल तर अर्धा ग्लास पाणी वाढवायचं आणि पातळ असतानाच बाउलमध्ये घालून त्यावर थोडासा तूप घालायचं आणि खायला सुरुवात करायचं. खूप टेस्टी लागते फ्रेंड्स. असे छान खळखळ उकळवायचा आणि झाकण लावून गॅस बंद करेल. थोडा वेळ झाले की झाकण काढलं की रेडी दिसेलच. हे काय, शेव्या तयार आहेत. एका प्लेटमध्ये वाढून घेईल. माझं हे रसाळ नाही, पाणीदार नाही, घटसरच आहे. प्लेटात वाढून घेतलं की थोडंसं तूप घालायला हवं. पापड आणि लोणच्यासोबत अप्रतिम लागतं. फ्रेंड्स, आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.